प्राध्यापक पंढरी पाटील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी महाराष्ट्रात एसटीबीटी कापसाबाबत चालू असलेल्या अन्यायकारक कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार गुजरातमध्ये हे उत्पादन आणि विक्री खुलेआम सुरू असून कारवाई होत नाही, पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, जे दुहेरी धोरण आहे। त्यांनी कंपनीवर कारवाई न करता शेतकऱ्यांना गुन्हेगार दाखवल्याचा विरोध दर्शवला आणि पर्यावरण रक्षणासाठी कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचा आग्रह लावला। त्यांचा हा आरोप आहे की शेतकऱ्यांना 40 रुपयामध्ये बियाणं देऊन त्यांचा विक्री भाव 2000 ठेवल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये एसटीबीटी बियाणांसंदर्भात मोठ्या प्रमाणात घोटाळा चालू आहे। आता एसटीबीटीचं प्रोडक्शन आणि उत्पादन कुठे होतं माहिती आहे का? प्रामुख्याने सर्वात जास्त ज्या आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी ज्या राज्यातून येतात, आपल्या देशाचे गृहमंत्री ज्या राज्यातून येतात, त्या गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात 2014 आणि 15 सालापासून एसटीबीटीचं उत्पादन होतं। एसटीबीटी म्हणजे नेमकं काय होतं? जे सीड आपण जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्या स्टँडिंग क्रॉपमध्ये एखादं तणनाशक फवारल्यानंतर ते पीक त्या तणनाशकाला सहनशील करतं, त्याला आपण एसटीबीटी म्हणतो, अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये। मग याचं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्यांवरती कारवाई करण्याऐवजी आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि कृषी विभाग अत्यंत सामान्य शेतकऱ्यांवरती कारवाई करतात। ह्या कारवाई केल्याने शेतकरी हतबल होतो आहे। जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही सीड उत्पादक कंपन्यांवरती कारवाई करा, या कंपन्यांचे लायसन्स, या कंपन्यांचे परवाने रद्द करा ना। तुम्ही याच्या मागचा मुख्य आका पकडण्याचा प्रयत्न करा। शेतकऱ्याला हतबल करून शेतकऱ्यांवरती जसं काय आपण 302चा गुन्हा दाखल करतोय, असा प्रकार सध्या पोलीस डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट या दोघांच्या समन्वयातनं करण्याचा प्रयत्न करतोय। मी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी प्राध्यापक पंढरी पाटील आम्हा सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो।